प्रत्येक नगर परिषदेची एक वेगळी कथा आहे। कोल्हापुरात कधीही जे घडलं नाही ते आता घडलंय। जे दोन नेते एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते तेच आता चक्क मांडी लावून बसलेत आणि त्यांनी युती केली आहे। कोल्हापुरात हे घडू शकतं याच्यावर अजूनही कोल्हापूरकरांचा विश्वास बसत नाही आहे। हे दोन नेते म्हणजे हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे, ज्यांचं विळा भोपळ्याचं सख्य आहे असं म्हटलं जायचं। त्यांनी अचानक युती का केली, काय आहे त्यामागची इनसाइड स्टोरी आपण पाहूयात। कागलमध्ये भलतीच युती, कोल्हापूरकर शॉकमध्ये। कोल्हापूरकरांचा यंदा भलताच नेम। मुश्रीफ घाटगेंना करायचाय कुणाचा गेम। हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे कागलमध्ये दोघांमधून विस्तवही जात नाही असं म्हणतात। एवढंच काय तर दोघांचे कार्यकर्ते एकमेकांची तोंडही पाहत नाहीत। या दोघांची कधी युती होईल असं कोल्हापूरकरांना स्वप्नातही वाटलं नसेल। मात्र यंदाच्या कागल नगरपालिका निवडणुकीत मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आले। या युतीबद्दल कोल्हापूरकर अजून शॉकमध्ये आहेत। जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशद केलेली आहे आणि आज याचा उल्लेख समरजित घाटगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि दोन्ही कागलच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांनी हट्ट धरला, मीही हट्ट धरला, पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय। मुरगुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील, या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू। हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे तर समरजित घाटगे हे पवारांच्या राष्ट्रवादीचे। चंदगड पाठोपाठ कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या। कागल मतदारसंघामध्ये मंत्री मुश्रीफ यांचा गट, राजे समरजित घाटगे यांचा गट, संजय बाबा गट आणि संजय मंडलिक गट हे चारही गट जे आहेत ते ॲक्शन मोडवर असतात। प्रत्येक निवडणुकीमध्ये यांचं नेतृत्व जे आहे ते पाहायला मिळत असतं। मात्र सध्याच्या नगरपालिका निवडणुकीमधल्या मुश्रीफ आणि राजे गटाच्या मनोमिलनानंतर संपूर्ण कागलचं राजकीय समीकरण जे आहे ते बदललं। खरं तर विधानसभामधल्या पराभवानंतर समरजित घाटगे यांनी हा निर्णय जो आहे तो कुठेतरी कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी घेतला असावा असं राजकीय तज्ज्ञांचं मत जे आहे ते पाहायला मिळतं। मात्र येणाऱ्या काळात समरजित घाटगे हा कोणता निर्णय घेतात, कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगेंनी एकत्र येत शह दिलाय तो शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना। खरं तर माजी खासदार संजय मंडलिक हे समरजित घाटगेंशी आघाडी करून नगरपालिका लढतील अशी चर्चा होती। मात्र घडलं भलतंच। मुश्रीफ आणि घाटगेंच्या युतीमुळे आता मंडलिक गटही ॲक्शन मोडवर आलाय। संजय मंडलिकांनी उमेदवारांची बैठक बोलावत नगरपालिका निवडणुका जोमानं लढवण्याचा कानमंत्र दिलाय। असं यातून दिसतंय खरं म्हटलं तर आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याची चर्चा घेऊन निर्णय घेतोय, पण यावेळी त्यांनी म्हणलेलं अतिशय गडबड त्यांना झाली। मग गडबड कशाची होती? सत्तेची गडबड होती। त्या सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले आणि ते जनतेनं आता ते लक्षात घेतलंय की ऐनवेळी आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात, त्यांच्यासाठी आपण डोकी फोडून घेतोय। कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा दशकभराचा संघर्ष आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफांनी शरद पवार गटाकडून लढलेल्या समरजित घाटगेंचा पराभव केला। या पराभवानंतर घाटगे गटाला गळती लागली होती। कार्यकर्ते टिकून ठेवणं हे समरजित घाटगे यांच्या समोरचं मोठं आव्हान होतं। नगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही तर घाटगे गटासाठी तो मोठा धक्का असेल। ही सगळी गणितं लक्षात घेता मुश्रीफ आणि घाटगे युती झाल्याची चर्चा आहे। मुश्रीफ घाटगे एकत्र आल्यानं कागलमधल्या राजकारणाची दिशाच बदलणार आहे। अनेक पातळीवरच्या राजकारणाचे हे संदर्भ आहे, त्या सगळ्या संदर्भाचा आता स्पष्टता होईल। पण मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये एका बाजूला तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावं हा मूळ आम्हा सगळ्यांच्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी त्या सूचना आणि त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या ठिकाणी अशी काही घटना घडली असेल
तर त्याबद्दल सुद्धा वस्तुस्थिती आम्ही समजून घेऊन पुढे जाऊ. घाटगे आणि मुश्रीफ अशी युती झालीच कशी, हा कोल्हापूरकरांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न. खरं तर याच्या पाठीमागे अनेक राजकीय समीकरण आहेत, अनेक राजकीय गणित आहेत. खरं तर समरजित घाटगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून समजले जातात. समरजित घाटगे यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी द्यायची, ज्यामुळं घाटगेंचा विधिमंडळातला मार्ग जो आहे तो मोकळा होईल. यामुळं मुश्रीफांचा कागल मतदारसंघातला विरोधक जो आहे तो तगडा विरोधक कुठेतरी कमी होईल, ज्यामुळं मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीन मुश्रीफ यांच्या मुलाचा मार्ग जो आहे तो या ठिकाणी सोपा होईल. खरं तर मुश्रीफ यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि याच युतीनंतर घाटगे यांच्यासोबतच्या मैत्रीनंतर मनोमिलनानंतर कुठेतरी मुश्रीफांचा सुद्धा दिल्लीचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.